यात अभिमानाची गोष्ट कुठली? ही विषयाची परीक्षा आहे. ह्यात कसली आली आहे परीक्षा? हसवून खाली उतरवलं आणि पळवलं, ही आणखीन झोमणारी गोष्ट ही कोणाच्या ध्यानात कसं येत नाहीये? शहाजीराजे खाली असते, त्यांनी 2 हात केले असते आणि त्यांनी पळवून लावलं असतं तर काहीच प्रश्न नसता. आम्हाला नाही बाई यातला काही फरक कळत. आम्हाला फक्त इतकं समजतं की महाबत खाली उतरला आणि तुम्ही सुद्धा त्याला असं ऐकवलं की आम्हाला तुमचा अभिमान वाटला. त्याची किंमत चुकवावी लागेल. ठाऊक नाहीये तुम्हाला? ह्याची कसली किंमत? या जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. ठाऊक आहे ना? लकुजीने शहाजीराजांना वेढ्यातून सुटू दिलं, त्याची काय किंमत मोजली माहित आहे ना? केवळ स्वतःचा प्राण देऊन भागलं नाही, तर मुला नातवंडांच्या सह सगळ्यांच्या जीवाचं मोल त्या निजामानं घेतलं. आपलं काय होणार आहे कुणास ठाऊक. मग आता काय? शहाजीराजांना खलिता लिहितोय की बस आता पाऊसही आलाय, आपलं कुटुंब घेऊन ताबडतोब गड उतार व्हावं. अहो, ही जबाबदारी पार पडली की मग आपलं काही हो. अहो पावसाळा तरी होऊ दे. नाही, आता पाणी नाकापर्यंत आलंय. शिवबा, आता तुम्हीच काय तो निवाडा करा बघू. निवाडा करू म्हणजे? निवाडा करा म्हणजे काय चूक आणि काय बरोबर ते ठरवा. कराल ना? पण कशाबद्दल? अहो, तुमचे आबासाहेब आले नाहीत ना, म्हणून तुमच्या आजोबांना खूप काळजी वाटली. पण त्याच वेळी आम्हाला मात्र खूप अभिमान वाटला, आनंद झाला. मग यात बरोबर कोण आणि चूक कोण? पण आबासाहेब आले नाही त्याचा तर आम्हाला रागच आलाय. नाही, तो राग राहू द्याच, तो काढून टाका असं आम्ही म्हणतच नाही आहोत. पण आजोबा बरोबर की आम्ही बरोबर ते तर ठरवा. असं कसं सांगणार? अहो, निवाडा करताय ना. पण तो कसा करतात? 2 पैकी 1 निवडायचं? नाही, एवढंच नसतं. आम्हाला आनंद झाला तर तो का झाला, आणि आजोबांना काळजी वाटली तर ती का वाटली, हे आधी समजून घ्यायचं असतं आणि मग ठरवायचं असतं. मग तुम्ही सांगा, तुम्हाला आनंद का झाला? हा, मुठभर सैन्य सुद्धा खर्ची न घालता केवळ मोठ्या फौजेचा आभास निर्माण करून तुमच्या आबासाहेबांनी परातभर सैन्य परत पाठवलं, तेही रक्ताचा थेंबही न सांडता. म्हणून आम्हाला आनंद झाला. आबासाहेबांनी असं केलं, आम्हालाही आनंद झाला. पण ते गडावर का नाही आले? त्या दुष्ट सरदारानं परत वर येऊ नये म्हणून ते खालीच थांबले. हो, आम्हाला त्यांना भेटायचंय. आम्ही खाली जाऊ? हा, आता तर गडावर तो खान सुद्धा नाहीये ना, मग जातो ना. अहो, पण तुम्ही तर निवाडा करत होतात ना. आमची बाजू कशी तुम्ही समजून घेतलीत, तशी आजोबांचीही समजून घ्या आणि मग निवाडा करा. काय? अरे हो, ते तर राहिलंच नाही का. आम्ही आजोबांकडे जातो. हो. बादशाह हजरत खुर्रम शाहजहां का परचम बुलंद रहे। मुंशी जी, ये रस्म अंदाज छोड़िए। महाबत खान क्या लिखते हैं वो फरमाइए। सरदार महाबत खान लिखते हैं कि शाहजी राजे भोसले के 12वें पाशाह हजरत का मंसूबा पूरा होने वाला है। शाहजी राजे शेर हैं। शाहजी राजे शेर हैं, ये महाबत कह रहे हैं। हम खुद उनकी पनाह में लगभग साल भर थे।
और वो भी तब जब हमने हमारे वालिद मरहूम जहांगीर सलीम से बगावत छेड़ी थी। उस वक्त हमारे वालिद हिंदुस्तान के शहंशाह थे, लेकिन हमारा बाल तक बाका नहीं कर सके। उसकी वजह थी शाहजी राजे। हम बखूबी जानते हैं उनको, शेर हैं वो, कुर्बानी का बकरा होता तो उनकी चाहत नहीं रखते हम। मगर शाहजी राजे का खलीता पाया था कि वो सुलह करने के लिए तैयार हैं। लफ्जों पर मत जाइए इनायत, एहसास देखिए। शाहजी राजे खुद नहीं चाहते कि हम दक्खन की ओर आगे आए, शायद इसीलिए भी ऐसा कह सकते हैं। छोड़ो, महाबत क्या लिखते हैं आगे फरमाइए। जी, शाहजी राजे और उनकी बेगम यहाँ के मुल्क को अपना बेटा समझती हैं। उनका मुअज्जम जो मुगलों का परचम बुलंद रहे। आप खुद, पहले आपका खलीता आता है और फिर आप ही का खलीता सुन रहे थे हम। तारीफों के फूल बिखर दिए हैं आपने, बहुत खूब। हुजूर, गुस्ताखी मुआफ हो, लेकिन हमने तारीफ नहीं बल्कि कुछ और भेजा था। हुजूर, यह हमारा भेजा हुआ खलीता नहीं है। आपके नाम से हमें कोई और खलीता क्यों भेजेगा? इतनी हिम्मत कौन कर सकता है? विश्वासराव म्हणतात तेही रास्तच आहे। शहाजहानला कळून त्याने काहीतरी डाव खेळण्याआधीच मंडळींना खाली आणायला हवा। हिराजी, आता तुम्हीच सगळ्यांना गड उतार करून आपल्या मुक्कामी आणा। अहो, हिराजी दमले असतील, एवढी रपेट झाली आहे, त्यात रातीचं जागरण। अहो, किती दमलेले असू देत, गडावर जायचं म्हणल्यावर कपाळावर आठी तरी आली का? खुशीनं तयार होतात। गडी लाजला म्हणजे काय? अहो, नलदमयंती, दुष्यंत, शकुंतला यापेक्षा सुद्धा जबरदस्त कहाणी आहे आमच्या हिराजींची आणि गोदाची। अहो राज, काहीतरीच काय बोलताय जा। बरोबर, आता उशीर करू नका, आता भीमरायांना गडावर पाठवू। नग नग, निघालोच बघा। राज, एक खरं, शहाजहान का आता गप गुमान ऐकून घेणार नाही। तशी अपेक्षाही नाहीये। निजामशाहीत आमचे बंधू खेळोजी राजे भोसले आहेत, त्यांना भेटा आणि आपण सगळ्यांनी एकत्र यायच्या आमच्या मनसुब्याबद्दल त्यांना सांगा। आता आमचं सगळं लक्ष आदिलशाह काय जवाब देतो याकडेच आहे। आपका कहना तो लाजमी है सोनोपंत, लेकिन हम क्यों माने? किस वजह से माने? बाजी, चला इथून निघूया। हाँ? इथं उभं राहून पाठशांचा वेळ फुकट घालवण्याचा आपल्याला अधिकार नाही। आणि शहाजीराजे काय म्हणाले ठाऊक आहे ना? का नाही, भीक मागायची नाही हे ध्यानात आहे, पण आपणच आपला मुद्दा जर लावून नाही धरला तर इथवर आलो कशा पायी आणि मग इतका वेळ थांबलो कशा पायी? आपण उम्मीद धरून आलो ही आपली गलती, पाठशाह त्याला जबाबदार नाही। अहो, पर मला जे म्हणाला ते यासनी सांगा की जरा। बाजी, ये मत भूलिए कि आप बादशाह हजरत के सामने खड़े हैं। आपको जो भी कहना है बादशाह हजरत से कहिए, वो रहमदिल है। माफी हुजूर, लेकिन दक्खन का इलाका अपना हो
ये तुर्क सदियों से सपना देखते आ रहे हैं, खिलजी से लेके आज के शाहजहां तक। लेकिन आज तक वो अपने पैर यहाँ नहीं जमा पाए, क्योंकि यहाँ के लोग उन्हें मिलकर रोक रहे थे। शाहजी राजा आपसे यही उम्मीद कर रहे हैं। शाहजी राजे सोच रहे हैं, और जब यही बात हमने 4 साल पहले की तब तो नजरअंदाज कर दी। आज जब शाहजी राजे बोल रहे हैं तो वो बुलंद, और वही बात जब हमने कही तो वो गलत। ये तो नाइंसाफी है और इसीलिए हमें नामंजूर है। अब चलिए फिर इजाजत दीजिए। लेकिन अगर शाहजी राजे निजामशाही से जीता हुआ मुल्क हमें दे देते हैं तो उनकी दरख्वास्त पर हम गौर कर सकते हैं। क्यों, क्या हुआ? अहो हसताय कशापायी पंत? बाजी अहो हा काय पोरखेळ आहे का? शहाजी राजांना कुठूनही आपला मुलूक द्यायचा असेल तर त्यांनी तो शहाजहानला द्यावा, आधी यांना द्यायचा, मग हे त्याचा विचार करणार, परत यांना नाइंसाफी वाटली तर आणखीन मागून घेणार। त्यापेक्षा जो मोठा शत्रू आहे त्याचं अंकित झालेलं काय वाईट? ऐसी गुस्ताखी हम बर्दाश्त नहीं करते। हुजूर, बात सोचने वाली है। अगर खुर्रम शाहजहां से शाहजी राजे मिलते हैं तो उल्टा हमारा इलाका वो आसानी से छीन सकते हैं। लेकिन रणदुल्ला खां, शाहजी राजे के ऊपर हम भरोसा कैसे करें? वो तो खुद बगावतखोर है, और ये दोनों कह रहे हैं कि भीख नहीं मांगेंगे, लेकिन ये खाली थालियां लेकर हमारे सामने खड़े हैं। क्या ये आदिल शाह की तौहीन नहीं है? माफी हुजूर, लेकिन पिछली बार हमारे चाचा इसी दरबार में मारे गए, उनका सिर कलम करके इन्हीं थालियों में शाहजी राजे के पास भेजा गया। इस बार हम यहाँ हैं, इसमें भी अगर आपको शाहजी राजे की कोई साजिश लगे तो हमारा सर कलम करके इन्हीं थालियों में आप शाहजी राजे के पास भेज दीजिए। इसीलिए हम ये थालियां लाए हैं। माफी चाहते हैं, इजाजत दीजिए। रुकिए, इस वक्त आदिल शाह रहमदिल है। शाह जी को कहिए मुगलों के खिलाफ लड़ने में हम एक साथ हैं। जुगनू रोशनी के मोहताज नहीं होते। शाहजी राजे भी इतने आसानी से नहीं मिलने वाले महाबत खान। मगर हुजूर, वो खलीता मुंशी जी, शाहजी राजे का आया हुआ खलीता और इनके नाम से आया हुआ खलीता सामने सामने रखो और गौर से देखो। हुजूर, वो सही है ना? शाहजी राजे पहले से ज्यादा तेज हो गए। पहले खुद के नाम से एक और फिर महाबत खान के नाम से दूसरा खलीता भेजा। बहुत खूब। हुजूर, हुक्म हो, हम बदला जरूर लेंगे। आप आराम कीजिए, मरहट्टों ने बहुत भगाया है आपको। इतने साल उनके साथ रहकर भी आप मरहट्टों को समझ नहीं पाए। जो मरते दम तक ना हटे वो मरहट्टे। उनकी जुबान समझो, फिर उनके अल्फाज, फिर एहसास। जाओ।
हुजूर, एक बात पूछने की गुस्ताखी करूं? हमें शाहजी राजे से जंग करनी है, उन्हें मौत के घाट उतारना है, या दक्खन का जागीरदार बनाना है? अगर हम कहें तीनों तो नहीं समझे। लोधी के बाद हमें दक्खन में कोई ऐसा चाहिए जिससे हम आदिल शाही और निजाम शाही से बेफिक्र हो सके। लेकिन ये उम्मीद हम शाहजी राजे के अलावा और किससे कर सकते हैं? लेकिन फिलहाल तो वो खुद तख्त पर बैठकर ताज पहनकर खुद को बादशाह समझने लगे हैं। अगर वो अपना तख्त छोड़कर हमारी जागीरदारी करें तो आसान है, नहीं माने तो जंग, और फिर भी नहीं माने तो मौत। इतनी पैंतरेबाजी मापत खान के बस की बात नहीं। वो चालाक है, शातिर है, लेकिन अक्लमंद नहीं। यही कहना चाहते हो ना? अब हमें खुद ही दक्खन जाना होगा। फौज को शिवनेरी चलने का फरमान इसरार है। हम खुद शिवनेरी जाएंगे। आऊसाहेब, आपण उद्या जाणार आहोत? गड उतार होणार आहोत? हो, हिराजी काका आबासाहेबांचा निरोप घेऊन परत आले. हे काय, त्याचीच तर तयारी चाललीये. तयारी कशाला? आपण खाली किती वेळ थांबणार आहोत? शिवबा, आपण माघारी येणार नाही आहोत. आपण इथून दुसरीकडे राहायला जाणार आहोत. शिवनेरीवर येणार नाही? कधीच? नाही नाही, कधीच येणार नाही असं नाही. आपण शिवाई देवीला भेटायला येऊ ना. म्हणजे आपल्या बरोबर आजोबा आणि बयो आजी पण येणार ना? नाही, थोरल्या आऊसाहेब येणार आहेत. आणि जयंती वहिनी, गोदा मावशी, गोमाजी काका हे सुद्धा येणार आहेत. पण आजोबांना का न्यायचं नाही? त्यांचं चुकलं असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही निवाडा करायचा होता ना? आऊसाहेब, तुमचंही चुकलं नव्हतं आणि त्यांचंही चुकलं नव्हतं. फक्त तुम्ही दोघांनी वेगळ्या जागी उभं राहून बघितलं होतं. हे कोणी सांगितलं तुम्हाला? थोरल्या आऊसाहेबांनी ना. तुम्हाला कसं कळलं? वेगळ्या जागी उभं राहून बघणं हे त्यांचेच शब्द असू शकतात. पण आजोबा आणि बयो आजीला पण आपल्या बरोबर न्यायचं ना? बर, आपण सांगू हा त्यांना. आणि बायजा मावशी, हिरा काका, आमच्या सवंगडी, जीवा, भीमा, यशा यांना. अहो, सगळ्यांनाच घेऊन जाऊ लागलो तर शिवाई देवी रागवेल की. त्यांना इथंच राहू द्या. तुम्ही उद्या जाऊन त्यांचा निरोप घेऊन या. जीवा आणि यशाला वेडा बघायला खालती यायचं होतं. आम्ही आबासाहेबांना भेटायला जाणार होतो. आता गड उतार होऊ तेव्हा भेटूच. अहो, शिवबा कुठे गेले? निरोप घ्यायला जाणार होते. आज गड उतार होणार ना, येतीलच. गोमाजी काका बी निरोप घ्यायच गेले आहेत. दोघं बी सांगतेच येत्याल. सुखी भव. हे निरोप घेणं अजूनही आम्हाला सर्वात जीवावर येतं बघा. वय कितीही मोठं झालं
तरी पाठवणी म्हटलं की आमच्याही डोळ्यात पाणी येत, नाही का हो? हो. आणि जयंतीबाईंची तर पाठवणी झालीच नव्हती, आज होते. जयंतीबाई, सगळ्या थोरांचं ऐकायचं बरं का? पावग वागू नका. हा हो. आमच्याकडून काही उणा अधिक शब्द गेला असेल तर क्षमा करा. काही चुकलं माकलं असेल तर पोटात घ्या. आणि जयंतीला अंतर देऊ नका. तुम्हीच मोठ्या मनानं इतके दिवस सांभाळलत. क्षमा तुम्ही मागायची नाही. जे काही केलं ते हक्कानं केलं. हो हो, आम्ही सुद्धा असंच म्हणू. आपलं मानलंच नसतं तर काहीच विचार केला नसतात. हा आपल्या मनाचा मोठेपणा. आता तुम्हीच या प्रेमगिरीवर शहागडावर म्हणा. अहो, आता पेमगिरीचं नाव बदलून आपल्या राजांच्या नावावरनं शहागड ठेवलंय नव. नाही म्हणजे राजांना पसंत नव्हतंच ते, पण बाजी काका आणि सोनदेव समद्यांनी ठरवलं. तेव्हा आता समद्यांची वाट शहागड बघतोया. शिवबा आम्हाला विचारत होते की आजोबा आणि बयो आजी येणार नाहीत का आपल्या बरोबर. तुम्ही याल असं वाटत होतं त्यांना. आता त्यांचा इतका लळा लागलाय सगळ्यांना, त्यांचीच आठवण येत राहणार आहे बघा. हो पण आहेत कुठे? गोमाजी काका आलं बघा. ते बी मागच असतात. चला. समजे माझ्याकडे असे का बघताय? अहो, शिवबा सुद्धा निरोप घ्यायला गेले होते. तुम्हीही गेला होतात. आम्हाला वाटलं तुम्ही दोघं एकत्रच असाल. नाही बा, शिवबा तिकडे दिसलेच नाहीत. या गावात निरोप घ्यायला गेलो होतो तेव्हा समदे डोळ्यातनं पाणी काढत होते. आता पुण्यांदा शिवबा गडावर दिसणार नाहीत. लाघवीच आहेत ते. गोदा, शिवबांना बघून हे वाड्यात आहेत का? जी. मी या बुरजाकडे बघून येतो. धीरज, शिवायाईच्या देवळात बघून ये. जिजाका, वाड्यात समधीकडे पाहिलं जी, शिवबा कुठंच नाहीत. जिजाका, शिवबा बुरजाकडे बी नाहीत आणि तालीम खाण्यात बी नाहीत. होय, आणि शिवबा रावळात बी नाहीत. अहो, पण मग शिवबा गेले तरी कुठे? गडाखाली माणसं पाठवा. जा लवकर. गोमाजी काका, बायजा आणि हिराकडे गेला होतात? नाही जी, ते वरच्या अंगाला राहतात. मग तिथं जाऊन बघा. अहो, पण इतका वेळ गेले तरी कुठे शिवबा? अहो, गोमाजी काका म्हणालेत ना, शिवबा गड उतार होणार म्हणून सगळे डोळ्यातून पाणी काढतायत. आणि शिवबांनी आम्हाला कालच सांगितलं होतं की ते बायजा आणि हिराकडे निरोप घ्यायला जाणार आहेत. बायजा काय थाळा घेतल्याशिवाय त्यांना सोडणार आहे का? आणि शिवबांना तरी त्यांना नाही म्हणता येणार आहे का? सगळ्यांचा त्यांच्यावर जीव आहे आणि शिवबांचाही सगळ्यांवर जीव आहे. गोमाजी काका, तुम्ही तिथं जाऊन बघून या. जी.
जिजाका, जिजाका. गोदा, रात्रभर शिवबाच्या वाटेकडे डोळ्याची वात करून पाहतायत. राहू दे. कोमाजी राजे, एक काम करा, माणसांना घ्या आणि गडावरच्या चोर वाटा आणि छोट्या छोट्या गुहा आहेत त्याही बघा. शिवबा तिकडून कशाला जातील? शिवबा स्वतःहून जाणार नाही ते आम्हालाही ठाऊक आहे, पण शिवबाही तिथं जाणार नाही आणि कोणी जंगली श्वापत सुद्धा त्यांना तिथं घेऊन जाणार नाही. त्यामुळे असली अभद्र कल्पना मनात सुद्धा आणू नका. काही होणार नाही शिवबांना. मुलखातल्या गिधडांचा काळ होण्यासाठी शिवाई देवींनी त्यांना पाठवलंय हे ध्यानात राहू द्या. जिजा, अहो रात्रभर शिवबा आले नाहीत म्हणून म्हणतायत ते. बाकी त्यांचा काही तसा उद्देश नाही. पण मग इतक्या टोकाचा विचार कशाला करायचा? शिवबा कुठे आहेत हे कोणालाच ठाऊक नाही, तर आपण शिवाई देवीला विचारू शकतो. आता शिवाई देवीच सांगेल शिवबा कुठे आहेत. अहो, कुठे निघालात? शिवाई देवीला विचारायला. आऊसाहेब, रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हदीस में फरमाया है कि ऐसा कोई दिन नहीं, हर सुबह आसमान से अल्लाह के 2 फरिश्ते उतरते हैं अल्लाह के बंदे का हिसाब करने कि कौन उनकी राह पर चल रहा है और कौन तबाही कर रहा है. ये रही आपकी अमानत. शिवबा कुठं गेलं होतं? गोदा, दही भात मीठ मोहऱ्या सगळं सगळं उतरवून टाका. आऊसाहेब, आमच्याकडे बघा ना, आमच्याशी बोला ना. आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही एकदा सांगितलं ना, कळत नाही का? बेलगाम घोड्याप्रमाणे मनाला उधळू द्यायचं, दुसऱ्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही. कुणाच्या जीवाला किती क्लेश होतात ह्याची जर पर्वाच नसेल तर आम्ही जे शिकवलं ते चुकीचं होतं असंच म्हणावं लागेल. पण आम्ही दुसऱ्याच्याच मनाचा विचार केला आऊसाहेब. रात्रभर तुमच्या नाहीशा होण्याने सगळेजण किती अस्वस्थ होते याची जाणीव तरी आहे का? सगळ्यांना किती नाचवलं त्याची जराही कल्पना नाहीये तुम्हाला. सगळ्यांच्या मनात नको नको त्या शंका येत होत्या. त्यांचं तरी काय चूक आहे म्हणा? तुम्ही असे अचानक गायब व्हाल असा विचार त्यांनी स्वप्नात सुद्धा केला नसेल. आणि म्हणताय दुसऱ्यांचा विचार केला? कसला विचार केलात? कुणाचा विचार केलात? आमचा केलात की थोरल्या आऊसाहेबांचा केलात? आजोबांचा केलात? सांगा, सांगा ना, कुणाचा केलात? आम्ही जीवा यशा यांचा विचार केला. आम्ही म्हटलं होतं आठवते? आणि बायजा मावशी हिरा काका आमच्या सवंगडी जीवा भीमा यशा यांना. अहो सगळ्यांनाच घेऊन जाऊ लागलो तर शिवाई देवी रागवेल की? त्यांना इथंच राहू द्या.
उद्या जाऊन त्यांचा निरोप घेऊन या. जीवा आणि यशाला वेडा बघायला खालती यायचं होतं. आम्ही आबासाहेबांना भेटायला जाणार होतो. आता गड उतार होऊ तेव्हा भेटूच. पण तेव्हा आम्ही काय म्हटलं होतं आठवतंय ना? गड उतार होऊ तेव्हा भेटू म्हटलं होतं ना? हो आऊसाहेब, पण त्यांना दुरून दाखवायला गेलो. त्यांना दिसेना, मग चोर वाटेनं शिरलो, पण तिथे भुयार होतं. आम्ही बाहेर आलो आणि ते आलेच नाहीत. मग आम्ही त्यांना शोधू लागलो आणि आम्हीच वाट चुकलो. तिथे फकीर बाबा दिसले. आता आधी खाऊन घ्या जिजाका, घ्या. गोदा मावशी, आऊसाहेब आमच्यावर रागवल्या. आऊ आहेत ना, तुमच्यावर लय जीव आहे ना व त्यांचा, म्हणून ते रागवल्या. द्या इथं. या बसा आता. कालपासून काही खाल्लं नसेल ना, आधी खाऊन घ्या. घ्या. पण आऊसाहेब, आऊसाहेब भरवतात ना, मग आता गप गुमान खायचं. बोला आता, काय म्हणत होतात? आम्ही उपाशी नाही होत आऊसाहेब. फकीर बाबांनी जेवायला दिलं. त्याचं काय असणार? कोरडा भाकर तुकडा असेल. नाही, चांगल्या सोन्याच्या थाळ्यात दिलं. सोन्याच्या थाळ्या? त्याचा कशाला विचार करायचा? सोन्याचा थाळा कुणा पाचशानं दान दिलेला असेल. हा, हे होऊ शकतं. आऊसाहेब, वेगवेगळी फळं पण खायला दिली. आम्हाला विचारलं काय खाणार, मग स्वतः छोट्या कट्यारीने कापली. कट्यार? त्याच्याकडे छोट पात असेल. नाही, कट्यारच होती. आम्ही ओळखतो ना, आबासाहेबांनी दाखवली होती कट्यार कशी असते ते. अगदी तशीच होती. कैलास राणा, तुलाच काय ते आमची काळजी. शिवबांना घेऊन आलायस खरं, पण आता आणखीन काही बघायला लावू नकोस. प्रत्येक वेळेला संकटाची सावली सोबत असावी असं काही नेम आहे का? काय हो, काय झालं? नाही, काही नाही. शिवबा परत आल्यात. तुम्ही असं का विचारताय? नाही, शिवबा आले तो, पण तो फकीर आणि त्याचे साथीदार ते गेले का? नाही, आहेत अजून. त्यांना काय धनधान्य हवं असेल ना, ते देऊन रवानगी करून टाका. शिवबांना आणलंय हे बरोबर आहे, पण आम्हाला काही त्यांची नजर ठीक वाटत नाही. नाहीतर असं करा ना, आम्ही सोनं देतो ते दान म्हणून देऊन टाका आणि जा म्हणावं इथून. फकीरांना कशाला हवंय सोनं? असते हो एकेकाला हौस. तुम्ही बघितलं नाही त्यांच्या बोटामध्ये किती अंगठ्या होत्या? ते त्या पितळाच्या नव्हत्या, चांगल्या सोन्या माणकाच्या होत्या. म्हणजे कुठल्या तरी सरदारानंच दिलेल्या असतील. आम्हाला त्याच्यावर काही म्हणायचं नाही, पण तुमच्या स्वारींना म्हणावं त्यांना जे काय हवं ते द्या आणि इथून जायला सांगा. तुम्हाला काही काळं बेरं वाटतंय का? नाही, म्हणजे आम्हालाही असं वाटलं. एवढे साथीदार एका फकीराला? अहो, केवढे साथीदार आहेत. मग वाटलं कोणाला किती साथीदार असावेत हे आपण कोण ठरवणार ना? अगो बाई, हे लक्षातच आलं नाही हो आमच्या. तुम्ही असं करा ना, तुम्ही तुमच्या स्वारींना सांगा, नाहीतर आपण दोघी जणीच जाऊ आणि मिळून सांगू. हो, चला. खूब खूब उपकार झाले. हम आपका एहसानमंद रहेंगे. आप हमारे पोते को हिफाजत से लाए. ये तो ऊपर वाले की मर्जी थी, बस इत्तेफाक से हम वहीं मौजूद थे. आपका पोता मतलब आप
शहाजी राजे के संबंधी है। संबंधी है। वैसे ये किला तो मुगलों का है ना? जी बिल्कुल ठीक सुना है आपने। नहीं, वो कहीं निशानी नजर नहीं आई तो पूछ लिया। कहीं आप उनसे मिल तो नहीं गए? किससे? आपके संबंधी शाहजी राजे से। हमारा ईमान आज भी खुरम शाहजहां के कदमों में है। नहीं, वो नीचे ऐसी बातें सुनी थी हमने। लोग कुछ भी बातें करते, ये सच नहीं है। आप बैठिए, हम आपके लिए खाना बेचते हैं। जरूर जरूर। कैसा किलेदार चुना है हमने। हमारे साथ इतने लोग क्यों हैं? ये शक लेकर चला गया, और जिस पे शक लेना चाहिए वो तो दूर दूर तक जहन में ही नहीं है। वा भीमराय, आता शहाजहांची फिकीर करण्याची गरजच उरली नाही। आम्हाला अगदी उत्साही वाटतंय। मग आता स्वतःच्या वाड्यात मुक्काम म्हणणार, अहो ही गोष्टच आनंदाची असती। आणि एकत्र राहायला मिळणार। होय, गड सोडताना आमचे पाय जड झाले होते। शुभांना सोडूनच जाऊ नये असं वाटत होतं। जी अवस्था आमची तीच संभाजी राजांची। पण आता पेमगिरीवर सगळे एकत्र राहू। हा शहागड। अरे हो, तुम्ही सगळे त्याला शहागड म्हणता नाही का? हा, बाजीने सांगितलंय, समद्यांनी म्हणायचं। अहो तुमच्या नावावरच त्यांनी नाव ठरवलंय। हे तुम्हा सगळ्यांचं कौतुक झालं, पण आमच्यासाठी कौतुक व्हावं अशी कामगिरी आमच्या हातून घडली नाहीये, ती अजून व्हायची आहे। शंभू महादेवानं ती करून घ्यावी। अहो मुघलांच्या सम्राटाला एवढे हादरे दिलेत, आणखीन काय हवंय? निजामशाह, आदिलशाह दोन्ही ठिकाणी तुमच्या शब्दाला वजन आहे। अहो एवढंच नाही तर तळागाळात आता युवकांच्या मुठी अशा अन्यायाविरुद्ध वळायला लागल्या। तुम्हाला आठवतंय आपली त्या वस्तीमध्ये ओळख झाली होती? आता तशीच अवस्था समद्या मुलखाची झाली। मनगटामध्ये ताकद आहे ना, याची जाणीव झाली। आता मला सांगा, हे समजा कुणामुळे झालं हे सांगायची गरज आहे? बरं, पुरे झालं आमचं कौतुक। जा फौजेला जाऊन सांगा, पेमगिरी पासून 1 कोस अंतरावर वस्ती करून राहावं लागेल। भीमराय, आताच एक विचार मनात आला। काय? फौजेलाही आपल्या कुटुंबासोबत राहता आलं तर? जसा आनंद आम्हाला आत्ता झालाय तसाच त्यांनाही होईल नाही का? होय। जा सांगा फौजेला, आपण याचा सुद्धा विचार करू। ठीक आहे, हा सांगावा समजाना धाडतो, फक्त एका शब्दात फरक करेन। कुठल्या? पेमगिरी पासून 1 कोसावर असं नाही म्हणणार, शहागड पासून 1 कोसावर असं सांगेन। पुन्हा आम्ही पेमगिरीच म्हटलं नाही का? हाँ। ये शाहगढ़ कहाँ आया? नहीं, पहले कभी सुना नहीं इसके बारे में। नहीं नहीं, पहले नहीं था, पर अब हुआ है। हमारे शाहजी राजा के नाम से नाम रखा है शाहगढ़। अच्छा, पहले इसी का नाम पेमगिरी था ना। काय रे? तू एक सांग, शिवबाला तू आणलं म्हणून आम्ही तुझे आभार मानाय आलो। ह्यो हिराजी तुझ्या पाया बी पडला का नाही? गोमाज काका, अहो हर एक माणसाकडे असं संशयानं बघू नये। रे, तुझ्या टाळक्यात काय दगड भरले काय? तू शहागडचं आधी नाव बी घेतलं नाहीस, आणि हे बेन शहागड या नावानं सवाल करत। काय रे? बच्चे हो तुम, हम सब की खबर रख। अहो त्यांच्या हातात पाहिलं का, किती अंगठ्या होत्या ते? आम्ही पण हेच म्हटलं,
एका फकीराला एवढे साथीदार कशाला हवे? पण आम्ही नाही विचारलो. इथं 5-6 लोकच असतील, पण खाली गडाला मात्र वेढा घातलाय. अहो काय सांगता? हो, आम्हाला शिवबांच्याकडून कळलं. वेढा आबासाहेबांनी घातली ना? तुम्ही थांबा. आता तुम्ही बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. आम्ही आत्ताच गडाखाली बघायला पाठवतो. आणि तशीच काही गडबड असती तर आम्हाला ताबडतोब कळलं असतं. शिवाई देवी, बघतीयस ना गडावर काय चाललंय ते? अहो माझ काका, अहो हे आपल्या शिवबांना घेऊन आले हे तरी ध्यानात घ्या. तू ग बस. ए बोल बोल, कोण आहेस तू? अरे बोल. मला त्याने निशाण का नाही म्हणून विचारलं. अहो शिवबांना त्यानं सोन्याच्या थाळ्यात वाढलं. फळं सुद्धा छोट्या कट्यारीनं कापून दाखवली. आणि वेढा सुद्धा घोड्यावर बसून दाखवला. घोडे सुद्धा खूप होते, वेढा होता. याचा काय अर्थ होतो? गोमाजी हिराजी असतील ना, त्यांना बोलावून घ्या. हो. गोमाजी? गोमाजी काका, काय झालंय? अशी मान का खाली घातलीये? काय झालंय? चिजाक्का, समद संपलं. अपनी पहचान हम खुद ही देते हैं. हम हैं मुगल सम्राट खुर्रम शाहजहां.